मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765066495। व्यवहारात विश्वास संपादन केलेल्या दोन पुणेरी व्यापाऱ्यांनी सोलापुरी व्यापारास 36 लाख रुपयांची टोपी घातली। हा प्रकार 13 जून 2022 रोजी ते 11 सप्टेंबर 2022 या दरम्यान घडलाय। उभयंताकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली असता ते देण्यास टाळाटाळ केल्याने आदित्य पुरुषोत्तम पडसलगी या व्यापाऱ्याने MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार ठकसेन व्यापाराविरुद्ध 36 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की येथील न्यू पाच्छापेठ पद्मा नगरातील रहिवासी आदित्य पुरुषोत्तम पडसलगी यांचा पडसलगी टेक्सटाईल एजन्सी या नावाने टॉवेल, चादर, ब्लँकेट, बेडशीट इत्यादी कमिशनवर विक्री करण्याचा व्यवसाय आहे। दरम्यान आदित्य पडसलगी यांनी 13 जून 2022 रोजी ते दिनांक 11 सप्टेंबर 22 या कालावधीत वेगवेगळ्या कारखानदारांकडून माल घेऊन तो पुण्यातील व्यापारी प्रकाश थाडाराम वासवानी राहणार वाघोली पुणे, श्री सेठ सावरिया ट्रेडर्स पुणे नावाच्या फर्मला 24,03,946 रुपयांचा, तसेच धनाजी मनू वाघारी राहणार अशोकनगर येरवडा पुणे यांच्या कल्पनासारी पुणे या फर्मला 11,96,000 रुपये किमतींचा एकूण 36 लाख रुपये किमतींचे टॉवेल, बेडशीट्स, ब्लँकेट्सचा तयार माल पुरविला। पुणेरी व्यापारी प्रकाश थाडाराम वासवानी आणि धनाजी मनू वाघारी यांनी आदित्य पडसलगी यांच्याकडून वेळोवेळी माल घेऊन विश्वास संपादन केला होता। त्या विश्वासावर पडसलगी यांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून घेतलेला माल पाठविला होता। त्या मालाच्या पैशांची मागणी केली असता ते देण्यास टाळाटाळ केल्याने आदित्य पडसलगी यांची 36 लाखांची फसवणूक केली। या प्रकरणी आदित्य पडसलगी यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार प्रकाश थाडाराम वासवानी राहणार वाघोली आणि धनाजी मनू वाघारी राहणार येरवडा पुणे या व्यापाऱ्यांविरुद्ध बांधवी कलम 406, 420 आणि 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळुंके हे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत।